नगराध्यक्ष पदाला समजा 2 उमेदवार उभे राहिले, त्यातला एक वयाने मोठा अर्थात अनुभवाने सुद्धा मोठा, दुसरा वयाने लहान तर अनुभवाने लहान बोलायला हरकत नाही, तर यापैकी तुम्ही कोणाला मत देणार? अनुभव 2 प्रकारचा असतो. राजकारणातला अनुभव. मी मतदार आहे. राजकारण किती व्यवस्थित जमतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यामुळे राजकारणात किती जरी अनुभव असेल तरी तो अनुभव मत देण्यासाठी मी ग्राह्य धरणार नाही. दुसरा अनुभव विकास कामांचा अनुभव. विकास कामांचा अनुभव जर भरपूर असेल तर ती गोष्ट मला आवडणार. या 2 गोष्टींखेरीज आणखी तिसरी गोष्ट असते, ती म्हणजे उभं राहिलेल्या उमेदवाराचं वय. (2025) सालपासून सरकारने जनतेसाठी इतकं काही द्यायला सुरुवात केलेली आहे की ते देण्यासाठी ही जी नगराध्यक्ष पदाची खुर्ची आहे त्याच्यावर 5 वर्ष त्या व्यक्तीला बसायचं आहे, ती खूप टेन्शन देणारी खुर्ची आहे. इथं मी माझ्या शहराला माझं कुटुंब मानतो, मी त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. जो नगराध्यक्ष आहे तो या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मानतो. अशा ताण देणाऱ्या खुर्चीवरती मला माझ्या कुटुंब प्रमुखाला बसवायचंय. काय होतं, जर वयाने जास्त व्यक्ती, वयाने मोठी असलेली व्यक्ती त्या खुर्चीवरती त्या ताणामध्ये बसली तर ही मंडळी जिद्दी असतात. काम करायला सुरुवात केली तरी मागचा पुढचा काही विचार करत नाही, करतच राहतात. आणि सततच्या ताणामुळे काय होतं, शरीर साथ सोडतं, अनेक व्याधी उत्पन्न होतात. तसं झालं तरीही जीवाची पर्वा न करता हे काम करतच राहणार, काही होऊ दे. आणि मग एक वेळ अशी येते की 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच माझ्या शहरातील लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. माझ्या कुटुंब प्रमुखाला मी एवढं का झिजवायचं, काय गरज आहे त्याची? हा जो कुटुंब प्रमुख आहे हा वयाने मोठा असलेला जिद्दी व्यक्ती आहे. नगराध्यक्ष पदापेक्षा खूप जास्त पात्रता आहे त्याच्याकडे. नगराध्यक्षाला तुम्ही जर अर्जुन म्हणत असाल तर हा श्रीकृष्ण आहे. नगराध्यक्षाचा तो मार्गदर्शक होण्याच्या पात्रतेचा व्यक्ती आहे. मला हे कळतंय की मी चुकीच्या वेळेला हे असं बोलतो. आता ती वेळ निघून गेली, मला दिसलं म्हणून मी बोलतोय. ह्याच्या आधी कुणालाच ते कळलं नाही. का वयाने वरिष्ठ असलेल्या व्यक्तीला तुम्ही एवढ्या ताणदायक, त्रासदायक खुर्चीवर बसवता? मी माझं मत वयाने जास्त असलेल्या चांगल्या व्यक्तीला देणार नाही. या उलट जो वयाने लहान आहे त्या व्यक्तीचा आपण विचार करू. सगळ्यात आधी मी बघीन की ही खुर्ची 5 वर्ष खूप ताण देणारी खुर्ची आहे. याची शरीर प्रकृती कशी आहे? कधी याने व्यायाम केलाय का? कधी जोर बैठक मारली आहे का? स्वतःचं शरीर नीटनेटकं राखलेलं आहे का? जर मला कळालं की हा शरीर प्रकृती या व्यक्तीची व्यवस्थित आहे, मग पुढची गोष्ट की हा अनुभवाने त्यांच्यापेक्षा कमीच आहे, याला मार्गदर्शन करायला कोणी खंबीर मार्गदर्शक आहे का हे मी बघेन.
जर या दोन्ही गोष्टी जुळून येत असतील तर मला माझ्या कुटुंब प्रमुखाविषयी चिंता वाटणार नाही. तू जेवढं 5 वर्ष काम करणार आहेस ना त्याच्यापेक्षा जास्त कर, मी हक्काने सांगू शकतो. मला त्यावेळेला चिंता वाटणार. म्हणून जो वयाने कमी आहे आणि मार्गदर्शनासाठी त्याला एखादा खंबीर व्यक्तीची साथ आहे अशा व्यक्तीलाच मी माझं मत नगराध्यक्ष पदासाठी देईन.